नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपली रेसिपी आहे मासू सुकट। चला तर आपण ते साहित्य बघून घेऊया। ही बघा, ही मासू सुकट ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही बघा, ही मासू सुकट तर ही स्वच्छ धुवून घेतले। त्याचं साहित्य बघा, मी एक मीडियम कांदा कापून घेतलेला आहे, त्याच्यात 2 मिरच्या कापलेल्या आहेत, ही लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, 1 टोमॅटो आणि 1 बटाटा टाकायचा आहे त्याच्यामध्ये, आणि लाल तिखट आपलं घरगुती, आणि हळद आणि मीठ एवढंच साहित्य लागणार आहे। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी एक टोप ठेवलेला आहे गॅसवरती। ही भाजी एकदम सोपी आहे आणि घरच्या साहित्यातच होणार आहे झटपट, तर ही भाजी आपण पटकन करून घेऊ शकता। कढईमध्ये तेल टाकते मी। सुकट आहे, थोडं जास्त तेल टाकते। तेल गरम झालेलं आहे, पहिला मी लसूण टाकते। कांदा टाकते त्याचबरोबर ती, तर मग लसूण करपेल। कांदा मिरची मी सांगायची टाकलेली आहे। आणि कढीपत्ता। आता कांदा आपल्याला थोडा फ्राय करून घ्यायचा आहे। गुलाबी रंगावर झाला पाहिजे। थोड़ा गॅस बारीक करते मी। हा बघा, कांदा आपला झालेला आहे। आता मी टोमॅटो टाकते। टोमॅटो सारा नरम झाला की त्याच्यामध्ये सुकट आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। ही सुकट एकदम चविष्ट लागते। भाकरी सांगा तिथं जास्तच चविष्ट लागते, तांदळाची भाकरी आणि ही सुकट। हे बघा, आपला टोमॅटो पण झाला आहे थोडा नरम। आता ही सुकट आहे ना, ती त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची। आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची, तर वशाट वास येत नाही। अशी सुकट तुम्ही पण ट्राय करून बघा। व्हिडिओ जर थोडा तरी तुम्हाला आवडला तर एक लाईक जरूर करा। आता आपले लाल तिखट, मी हे 2 चमचे टाकलेत।
तुम्हाला जेवढं तिखट लागेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता, कमी जास्त करू शकता। याच्यात दुसरे कुठले मसाले नाही वापरायचे, लाल तिखट आणि हळद आणि मीठ, बस एवढंच साहित्य लागते। हे सुकट थोडं 2 मिनिटासाठी असे झाकून ठेवते। 2 मिनिटासाठी। आणि हे बघा, हा मी एक बटाटा घेतलेला आहे। या बटाट्याची साली मी काढत नाही। सालीसकट जर बटाटा टाकला ना भाजीमध्ये जास्त टेस्टी लागतो। एवढ्या फोडी करून घ्यायच्या। हे बघा, बस इथपर्यंतच करायचं। आता मी पाणी टाकून घेते। तुम्हाला जर अशी म्हणजे सुकी करायची असली तर सुकी करू शकता। थोडा जर रस्सा असा भाकरी संगाती चपाती संगाती जर तुम्हाला पाहिजे तर तो रस्सा पण करू शकता। भाताबरोबर जरी खाल्ला तरी चालतो, एवढा भारी होतो, टेस्टी होतो। मला थोडा रस्सा पाहिजे म्हणून मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि हे बटाटे टाकते। तर बारीक गॅसवर याला थोडा शिजून द्यायचं। तर चला आपण बघूया आपले सुकट झाले काय। हे बघा, मस्त अशी सुकट शिजलेली आहे, बटाटा पण शिजलेला आहे। तर वरती थोडी कोथिंबीर टाकते। हे बघा, कलर पण छान आलेला आहे। आता गॅस बंद करते। तर ही आपली मासू सुकट तयार झालेली आहे। तुम्ही पण ट्राय करा आणि घरी बनवा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।